लाडक्या बहिणींना बोनस नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच मिळणार, परळीत उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रातील शिळफाटा येथे 21 किलोमीटर लांबीचा भारतातील पहिला भूमिगत समुद्राखालील बोगदा, यात ठाणे खाडीतल्या 7 किलोमीटरच्या समुद्राखालील बोगद्याचाही समावेश। इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी पीएमडी ड्राइव्ह योजना लागू, योजनेसाठी सरकार 10,900 कोटी रुपये खर्च करणार। इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर सबसिडी मिळणार। नाशिकच्या सिडको वसाहतीत राहणाऱ्यांना दिलासा, सिडकोची लीज घरं फ्री होल्ड करण्याची सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांची घोषणा। 99 वर्षांच्या लीज ऐवजी घर मालकाला संपूर्ण मालकी मिळणार। नवरात्रीत रात्री 12:15 पर्यंत मेट्रो सेवा, तर अंधेरी गोंदवली दरम्यान 7 ते 11 ऑक्टोबर दरम्यान 12 अतिरिक्त फेऱ्या। 150 रुपये किलो दर असणाऱ्या लसणाला सध्या 250 ते 300 रुपयांचा भाव। परराज्यातून येणाऱ्या पांढऱ्या लसणाची आवक घटल्याचा आणि गावरान लसणाच्या कमी लागवडीचा दरावर परिणाम। मंत्री छगन भुजबळ धमकी प्रकरण, मोबाईलवर मेसेज करून अश्लील शिवीगाळ आणि धमकी, बीड जिल्ह्यातनं आरोपीला अटक। महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास विभागाच्या वतीने जळगावात एक्वा फेस्टचं आयोजन, महोत्सवाचा शुभारंभ मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते। यावेळी गिरीश महाजन यांनी स्पीड बोटचा थरारक अनुभव घेतला। छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करणं 4 जणांना भोवलं, दापोलीमध्ये थिल्लरपणा करणाऱ्यांना स्थानिकांनी काळं फासत दिला चोख। चौघांच्या माफीनाम्यानंतर संतप्त जमावाने दिलं पोलिसांच्या ताब्यात। चंद्रपूरच्या कोपरना बलात्कार प्रकरणी आरोपी अमोल लोडेला अकोल्यातनं अटक, युवक काँग्रेसचा कोपरना शहराध्यक्ष असलेल्या अमोल लोडेकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार। चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोपरना शहरात शाळकरी मुलीवर बलात्कार प्रकरणी शिक्षक आणि कोपरना शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल लोडेची पक्षातनं हकालपट्टी, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी निष्कासित केल्याचं दिलं पत्र। कळवा विषबाधा प्रकरणी अहवाल तयार करण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आदेश, पोषक आहार टेस्ट न करता शाळेतल्या विद्यार्थ्यांना वाटण्यात आल्याचं बैठकीमध्ये उघड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।